नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 9वी गणित भाग 2 निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट ज्योमेट्री। या चित्रात तुम्हाला इमारतीचे एक चित्र दिसत आहे। या बाजूच्या इमारतीत आपल्याला समजा एखाद्या घराचं स्थान सांगायला सांगितलं, मग बाजूच्या इमारतीत एखाद्या घराचं स्थान सांगण्यासाठी नेमकं आपल्याला काय सांगावं लागेल? तर एखाद्या व्यक्तीचा पत्ता सांगायचा असेल किंवा एखादी व्यक्ती कोणत्या घरात राहते हे सांगायचं असेल तर ती व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचं घर जमिनीपासून कितव्या मजल्यावर आहे, उजवीकडे आहे की डावीकडे आहे, मग डावीकडून कितव्या ठिकाणी आहे किंवा उजवीकडून कितव्या ठिकाणी आहे, या प्रकारे आपल्याला सांगावं लागेल। मग जमिनीपासून दुसरा मजला व डावीकडून तिसरी खिडकी, जमिनीपासून दुसरा मजला, पहिला मजला, हा दुसरा मजला आणि डावीकडून तिसरी खिडकी। मग आपण काय बघणार आहोत की अशा प्रकारे हे घर ते येणार आहे, बरोबर? म्हणजेच एखाद्या इमारतीत एखाद्या घराचे स्थान सांगण्यासाठी 2 क्रमवाचक संख्यांचा आपल्याला वापर करावा लागला। दुसरा मजला, तिसरी खिडकी, आपण काय घेतल्या? संख्यांचा वापर केला। तर घराच्या स्थानाचे थोडक्यात वर्णन सांगणे म्हणजेच निर्देशक भूमितीतील ही एक मूळ संकल्पना आहे। तर एखाद्या घराचं किंवा घराच्या स्थानाचं वर्णन म्हणजेच निर्देशक भूमितीची मूळ संकल्पना होय। या निर्देशक भूमितीमध्ये एखाद्या बिंदूचं प्रतलातील स्थान सांगण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला एकमेकींना लंब असणाऱ्या 2 रेषांपासूनच्या अंतराने एखाद्या बिंदूचं स्थान सांगता येतं। म्हणजेच एखादा बिंदू या प्रतलामध्ये कुठे आहे हे सांगण्यासाठी आपण काय घेतल्या? एकमेकींना लंब असणाऱ्या या 2 रेषा घेतलेल्या आहेत। मग या 2 रेषा घेतल्यानंतर आपण एखाद्या बिंदूचं स्थान नेमकं कुठे आहे हे सांगू शकतो। मग त्यासाठी या निर्देशक भूमितीचा कशा प्रकारे उपयोग केला जातो ते आपण आता बघणार आहोत। बघा, या ठिकाणी P हा एक बिंदू आहे। मग हा P बिंदू नेमका कुठे बरं आहे? तर X रेषेला आपण जर लंब काढला, X रेषेवर या P बिंदूतून आपण लंब काढला, तसंच P बिंदूतून Y रेषेवर आपण लंब काढला आणि ज्या ठिकाणी हा बिंदू आपल्याला मिळेल म्हणजे त्या 2 रेषा ज्या ठिकाणी एकत्र येतील तो बिंदू म्हणजेच P बिंदू होय। तर एखाद्या बिंदूचे प्रतलातील अशा प्रकारे स्थान सांगण्यासाठी त्याच प्रतलात सोयीच्या ठिकाणी एक आडवी संख्यारेषा काढतात आणि या संख्यारेषेला X अक्ष असं म्हणतात। X अक्षावरील 0 हा निर्देशक असलेल्या बिंदूतून X अक्षाला लंब असणारी दुसरी रेषा म्हणजेच Y अक्ष होय। तर अशा प्रकारे आपण एखाद्या प्रतलात बिंदू दाखवण्यासाठी X अक्ष आणि Y अक्ष स्थापन करून घेतो। त्यानंतर X अक्ष आणि Y अक्ष सामान्यपणे दोन्ही संख्या रेषेवरील
ही शून्य ही संख्या एकाच बिंदूने दर्शविली जाते आणि त्यालाच आरंभ बिंदू असं म्हणतात. तर दोन्ही संख्या रेषांवरील शून्य ही संख्या एकाच बिंदूने दर्शवली जाते. त्या बिंदूला आरंभ बिंदू ओरिजिन असं म्हणतात आणि तो कॅपिटल ओ या इंग्रजी अक्षराने दाखविला जातो. आता अशा प्रकारे आपण जर आलेख कागद घेतला आणि आलेख कागदावर एक आडवी रेषा, त्याला लंब अशी उभी रेषा काढली, एक्स अक्ष, वाय अक्ष, आरंभ बिंदू ओ. आता उजवीकडे जर आपण बघितलं तर आपल्याला धनसंख्या आढळून येतील. म्हणजे एक्स अक्षावर शून्यच्या उजवीकडे धनसंख्या या बघा आणि डावीकडे ऋण संख्या असतात. वाय अक्षावर वरच्या बाजूला धनसंख्या व खालच्या बाजूला ऋण संख्या असतात. लक्षात ठेवा, एक्स अक्षावर उजवीकडे धनसंख्या, डावीकडे ऋण संख्या. आपण काढल्यानंतर आपल्या हाताच्या उजवीकडे, आपल्या हाताच्या डावीकडे वरच्या बाजूला धन, वाय अक्षावर वरच्या बाजूला धन, खालच्या बाजूला ऋण. एक्स आणि वाय या अक्षामुळे काय झालंय बघा, हे एक प्रतल जे आहे त्याचे 4 भाग झालेले आहेत. प्रत्येक विभागाला चरण असे म्हणतात. एखाद्या प्रतलामध्ये कशा प्रकारे आपण अक्ष, आरंभ बिंदू व चरण याची निश्चिती केली जाते. आडवी रेषा म्हणजेच एक्स अक्ष, एक्स अक्षाला लंब असणारी उभी रेषा वाय अक्ष, आरंभ बिंदू 0 आणि आपण प्रत्येक 1 सेंटीमीटर अंतरावर एक एक बिंदू घेतलेला आहे. आता एक्स अक्षावर शून्यच्या उजवीकडे धनसंख्या 1 2 3 4, डावीकडे ऋण संख्या बघा, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5. वाय अक्षावर वरच्या बाजूला धनसंख्या आणि वाय अक्षावर शून्यच्या खालच्या बाजूला ऋण संख्या 1 2 3 4, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4. आता हे 4 जे विभाग झालेले आहेत, प्रत्येक विभागाला चरण असं म्हणतात आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चरणांचे क्रमांक मानण्याचा संकेत आहे. आता घड्याळ जे आहे ते अशा प्रकारे त्याचे काटे फिरतात बघा, घड्याळाचे काटे हे असे फिरतात बरोबर या बाजूने. आता या चरणांचे क्रमांक जे आहेत हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहेत. समजा हे आपण घड्याळ घेतलं तर हा घड्याळाचा काटा हा असा फिरतोय बरोबर, ही त्याची दिशा आहे. परंतु निर्देशक भूमितीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चरणांचे क्रमांक मानण्याचा संकेत आहे. आता हा जो झाला हा पहिला चरण, फर्स्ट क्वाड्रंट. दुसरा चरण हा इथे येणार आहे बघा, घड्याळाचा काटा या बाजूला, आपण विरुद्ध दिशेला म्हणजेच या बाजूला गेलो म्हणजे हा झाला दुसरा चरण, सेकंड क्वाड्रंट. तिसरा चरण हा इथे आला, थर्ड क्वाड्रंट आणि हा आहे चौथा चरण, फोर्थ क्वाड्रंट. तर अशा प्रकारे आपण हे 4 चरण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने मानतो आणि त्याप्रमाणे त्याची नोंद आपण करतो. एखादा बिंदू कोणत्या चरणात आहे हे सांगण्यासाठी आपल्याला याची माहिती असणं जरुरी आहे. आता 0 हा आरंभ बिंदू एक्स आणि वाय या दोन्ही अक्षावर आहे, तर त्या बिंदूचे दोन्ही अक्षापासूनचं अंतर 0 आहे आणि म्हणून 0चे निर्देशक 0 0 होत. आता पहिल्या चरणामध्ये बघा, एक्स अक्षावरचे सगळे उजव्या बाजूला धनसंख्या, वाय अक्षावर वरच्या बाजूला पण धनसंख्या. तर एक्स आणि वाय हे दोन्ही निर्देशक धन येतात. तर पहिल्या चरणात एक्स आणि वाय निर्देशक हे दोन्ही धन असतात. दुसऱ्या चरणात एक्स निर्देशक बघा ऋण आहे, वाय निर्देशक धन, त्यामुळे दुसऱ्या चरणातील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक ऋण, वाय निर्देशक धन. तिसऱ्या चरणात दोन्ही निर्देशक ऋण, एक्स निर्देशक पण ऋण आहे, वाय निर्देशक पण ऋण आहे. आणि चौथ्या चरणामध्ये एक्स निर्देशक धन
आणि y निर्देशक ऋण. लक्षात घ्या, आपण जेव्हा या ठिकाणी हे बिंदू दर्शवितो त्यावेळेला x निर्देशक हा पहिला सांगावा असा संकेत आहे. म्हणजे बिंदूचं स्थान सांगताना त्याचा x निर्देशक हा प्रथम सांगितला जातो आणि दुसरा निर्देशक हा y निर्देशक असतो. तर गणितामध्ये अभ्यास करताना आपण गणिताच्या विविध शाखा आहेत. बीजगणित, भूमिती या गणिताच्या विविध शाखा आहेत. त्याचप्रमाणे निर्देशक भूमिती ही सुद्धा भूमितीची एक शाखा असून यामध्ये प्रतलातील बिंदूचे स्थान व वास्तव संख्यांची क्रमित जोडी म्हणजेच निर्देशक यांच्यातील संबंध निश्चित केला जातो. फ्रेंच गणिती रेने देकार्त यांनी प्रतलातील बिंदूचे स्थान अचूकपणे दर्शविण्यासाठी ही निर्देशक पद्धती सुचवली. या पद्धतीला कार्तेशियन निर्देशक पद्धत असेही म्हटले जाते. रेने देकार्त यांच्या नावावरून हे नाव या शाखेला देण्यात आलेले आहे. यामध्ये भूमिती आणि बीजगणित यांच्यातील सहसंबंध प्रस्थापित केलेला आहे आणि क्रमित जोडी आपण या ठिकाणी उपयोगात आणतो आणि यालाच कार्तेशियन निर्देशक असं म्हणतात. तर कार्तेशियन निर्देशक ही पद्धत जी आहे या निर्देशक भूमितीचा उपयोग भौतिकशास्त्र, इंजिनिअरिंग, नौकानयनशास्त्र, भूकंपशास्त्र या विविध क्षेत्रात केला जातो. तर प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक कशा प्रकारे दाखवले जातात ते आपण बघणार आहोत. एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांनी निश्चित झालेल्या प्रतलात आपण बिंदू दर्शवू शकतो. या ठिकाणी आपल्याला समजा हा बिंदू, या बिंदूचं स्थान दर्शवायचं आहे. हा आहे पहिला चरण. आपण पहिल्या चरणात एक बिंदू घेऊया, बी बिंदू. या बिंदूचं निर्देशक आपल्याला काढायचे आहे. मग ते काढण्यासाठी काय करणार आहोत आपण, तर बी बिंदूतून एक्स अक्षावर लंब काढणार. या ठिकाणी बी एम हा आपण लंब काढला. एम चा निर्देशक आला 2. त्याचबरोबर बी बिंदूतून वाय अक्षावर लंब काढला. बी एन हा वाय अक्षावर लंब काढला. एन बिंदूचा निर्देशक आला 2. मग एम चा एक्स अक्षावरील निर्देशक 2 आणि एन चा वाय अक्षावरील निर्देशक 3 आणि म्हणून या बी बिंदूचा एक्स निर्देशक 2, वाय निर्देशक पण 2. म्हणजेच एखाद्या बिंदूचं स्थान त्याच्या दोन्ही अक्षांपासूनच्या अंतरामुळे निश्चित होते. एक्स निर्देशक आपण प्रथम सांगावा असा संकेत आहे आणि म्हणून बी बिंदूचे निर्देशक आले 2, 2. आता ए बिंदूकडे आपण येऊया. ए बिंदूतून एक्स अक्षाला आपण लंब काढला, वाय अक्षाला लंब काढला. म्हणून ए बिंदूचे निर्देशक काय मिळाला आपल्याला. या ठिकाणी समजा पी हा बिंदू घेतला तर पी चा निर्देशक एक्स अक्षावरील ऋण 2, क्यू वाय अक्षावरील निर्देशक 3 आणि म्हणून ए बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळाले ऋण 2, 3. बरोबर. तिसरा बिंदू आपण या ठिकाणी घेऊया. या बिंदूतून एक्स अक्षावर लंब, वाय अक्षावर लंब. किती आला निर्देशक, या ठिकाणी 2, या ठिकाणी आला 2 आणि या ठिकाणी आला ऋण 4 आणि म्हणून सी बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळाले 2, ऋण 4. आता या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं ए हा बिंदू कोणत्या चरणात आहे. लक्षात घ्या, हा पहिला चरण, हा चरण क्रमांक 2 सेकंड क्वाड्रंट, हा चरण क्रमांक 3 आणि हा चरण क्रमांक 4. बरोबर. तर एखादा बिंदू कोणत्या चरणात आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. बी कोणत्या चरणात आहे, पहिल्या चरणात. सी हा बिंदू चौथ्या चरणात. ए हा बिंदू दुसऱ्या चरणात. आपण एक उदाहरण घेऊन या ठिकाणी हे बघूया. बिंदू ई, बिंदू एफ, बिंदू जी आणि बिंदू टी असे 4 बिंदू
4 चरणात घेतलेले आहेत. प्रत्येक बिंदूचं स्थान आपल्याला बघून सहनिर्देशक त्याचे सांगायचे आहे. आता ई बिंदू, बिंदू ई चे निर्देशक, बिंदू एफ चे निर्देशक, बिंदू जी चे निर्देशक व बिंदू टी चे निर्देशक आपल्याला सांगायचे आहेत. बघा, ई चे निर्देशक काय येणार? ई हा बिंदू जो आहे, आपण काय केलं, एक्स अक्षावरील निर्देशक पहिले घेणार आपण. या ठिकाणी एक्स अक्षावरून आपण लंब काढला. एक्स अक्षावरील निर्देशक किती येतोय? 3. वाय अक्षावरील निर्देशक आहे 2. त्यामुळे बिंदू ई चे निर्देशक 3, 2. एफ बिंदूकडे येऊया. एक्स अक्षावर -3, वाय अक्षावर 3 आणि म्हणून एफ चे निर्देशक -3, 3. जी चे निर्देशक, एक्स अक्षावरचा निर्देशक आहे -4. बघा, जी वरून आपण लंब या ठिकाणी काढला -4 आणि वाय अक्षावर काढला तर किती मिळतोय? -2. त्यामुळे याचे निर्देशक आले -4, -2. आणि बिंदू टी चे निर्देशक बघा, एक्स अक्षावर पहिले लंब काढणार आहोत आपण. कोणता आहे एक्स निर्देशक? 3. वाय अक्षावर काढला, किती मिळाला? -1 आणि म्हणून टी चे निर्देशक 3, -1. तर अशा प्रकारे आपण प्रतलातील जे बिंदू आपल्याला दिलेले असतील त्या बिंदूंचे निर्देशक आपण निश्चित करू शकतो. तर कशा प्रकारे करायचं? तर त्या बिंदूपासून एक्स अक्षावर वाय अक्षावर लंब टाकायचा आहे. एक्स निर्देशक जो असेल तो पहिले लिहायचा, वाय निर्देशक नंतर लिहायचा आणि अशा प्रकारे आपण बिंदूंचे निर्देशक काढू शकतो. आता अक्षांवरील बिंदूंचे निर्देशक कशा प्रकारे सांगितले जातात बघा. या ठिकाणी एम आणि एन हे 2 बिंदू आहेत. आपल्याला एम या बिंदूचा निर्देशक समजा आपल्याला सांगायचा आहे. आता एम बिंदूचा एक्स निर्देशक आपल्याला दिसतो आहे, काय आहे? 3. या ठिकाणी हा एम बिंदू, त्याचा एक्स निर्देशक आपल्याला दिसतोय 3. पण या बिंदूचा वाय निर्देशक जो आहे तो किती आहे? 0. कारण वाय निर्देशक आपल्याला दिसतच नाहीये. वाय निर्देशक 0 आणि म्हणून एम बिंदूचे निर्देशक काय येतील? 3 आणि 0. आता एन बिंदू बघूया आपण. एन हा बिंदू, एन बिंदूचा एक्स निर्देशक किती आहे? 0. कारण एक्स अक्षावर दिसतच नाही आपल्याला, 0 आहे. पण वाय अक्षाचा निर्देशक त्याचा दिसतो आहे 4 आणि म्हणून एन बिंदूचे निर्देशक आले. पहिले एक्स निर्देशक घ्यावा लागेल म्हणजे 0, 4. तर लक्षात ठेवा, एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो, तर वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो आणि आरंभ बिंदूचे निर्देशक 0, 0 असतात. एक्स अक्ष, वाय अक्ष आपण काढलेले आहेत आणि या ठिकाणी आपण अक्षावरती उजव्या बाजूला धन संख्या, एक्स अक्षावर डाव्या बाजूला ऋण संख्या, वाय अक्षावर वरती धन संख्या, वाय अक्षावर शून्याच्या खाली ऋण संख्या आणि आपण काही बिंदू आपल्याला दिसत आहेत आणि आपल्याला हे टेबल पूर्ण करायचं आहे. आता पहिलं आपण घेऊया आर. आर या बिंदूचे निर्देशक काय दाखवलेत बघा, 4 आणि 5 हे सांगितलेले आहेत, निर्देशक सांगितलेले आहेत. म्हणजेच एक्स निर्देशक किती आहे? 4. 4 आणि वाय निर्देशक किती आहे? एक्स निर्देशक 4, वाय निर्देशक 5. म्हणजेच 4 आणि 5 म्हणजेच हा बिंदू या ठिकाणी येणार आहे. तर आर 4, 5 आणि हा बिंदू कोणत्या चरणात येईल? पहिल्या चरणात. आता दुसरा एच बिंदू. एच बिंदू हा या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. आता एच बिंदूचा एक्स निर्देशक किती आहे बघा, एक्स अक्षावरचा बिंदू -4 आणि वाय निर्देशक आहे किती आहे? वाय निर्देशक -2. म्हणजेच याचे निर्देशक आले -4,
-2 आणि हा बिंदू कोणत्या चरणात येईल? हा आहे चरण क्रमांक 3 म्हणजेच तिसऱ्या चरणात हा बिंदू H हा येणार आहे. आता तिसऱ्यामध्ये आपल्याला X निर्देशक Y निर्देशक दिलेले आहेत. X निर्देशक -2 आणि Y निर्देशक पण -2. बघा, -2 आणि Y निर्देशक पण -2 म्हणजेच हा बिंदू कुठे येईल? या ठिकाणी येईल. या बिंदूचं नाव आपण देऊया M आणि हा कोणत्या चरणात परत येणार आहे? तिसऱ्या चरणात. ओके. आता पुढे B. आता B हा बिंदू आपल्याला सांगितलाय कुठे आहे? X अक्षावर आहे म्हणून सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. B हा बिंदू कोणत्या अक्षावर आहे? X अक्षावर आहे. X अक्षावर असलेल्या प्रत्येक बिंदूचा Y निर्देशक 0 असतो. B हा बिंदू कुठे आहे? या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळाला -4 0 म्हणजे X निर्देशक -4, Y निर्देशक 0 आणि म्हणून याचे निर्देशक आले -4 0. त्यानंतर G हा बिंदू बघा -5 सांगितलाय. X निर्देशक -5 दुसऱ्या चरणात आहे म्हणजे -5 आणि हा बिंदू बघा इथे आहे. त्याचा Y निर्देशक किती आहे बघा? 4. कोणता हा बिंदू आहे? G आणि म्हणून या ठिकाणी त्याचे निर्देशक आले -5 4 दुसऱ्या चरणात. आता चौथ्या चरणात सांगितलंय आपल्याला Y निर्देशक दिलाय -4. बघा या ठिकाणी -4 म्हणजेच Q. त्या ठिकाणचा X निर्देशक किती आलाय? 2 म्हणजेच हा बिंदू Q चौथ्या चरणात. या ठिकाणी तुम्ही निर्देशक लिहा 2 -4 आणि चौथ्या चरणात. आरंभ बिंदू X निर्देशक 0, Y निर्देशक 0, निर्देशक 0 0 आणि ह्याचं स्थान काय येणार आहे? त्या अक्षावरच असणार आहे. कोणत्याही चरणात हा बिंदू येणार नाही. तर लक्षात ठेवा, प्रतलातील प्रत्येक बिंदूशी निर्देशकांची एक आणि एकच जोडी म्हणजेच ती क्रमित जोडी निगडित असते. X अक्षावरील प्रत्येक बिंदूचा Y निर्देशक 0 असतो. Y अक्षावरील प्रत्येक बिंदूचा X निर्देशक 0 असतो. आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0 असतात. तर अशा प्रकारे आपण सहज निर्देशक तसंच अक्षावरील बिंदूचे निर्देशक कसे स्थापन केले जातात ते बघितलं. आता आपल्याला खालील बिंदू कोणत्या चरणात असतील किंवा कोणत्या अक्षावर असतील हे सांगायचं आहे. पहिलं बघा 5 3 दोन्ही धन आहेत. 5 आणि 3 म्हणजे हा बिंदू कुठे येईल? या ठिकाणी येईल. तर हा बिंदू येईल पहिल्या चरणात, फर्स्ट क्वाड्रंट. दुसरं -2 4 X निर्देशक -2, Y निर्देशक 4 म्हणजेच हा बिंदू या ठिकाणी येईल. कुठल्या चरणात येणार आहे? दुसऱ्या चरणात. 2 -5 X निर्देशक 2, Y निर्देशक -5 म्हणजेच या ठिकाणी हा बिंदू येईल. हा कोणता चरण आहे? चौथा चरण, फोर्थ क्वाड्रंट. त्यानंतर 0 4 आता X निर्देशक 0 0 4 म्हणजे हा बिंदू कुठे आहे बघा? या ठिकाणी येणार आहे. X निर्देशक 0 म्हणजेच हा बिंदू कोणत्या अक्षावर येईल? X निर्देशक 0 म्हणजेच हा बिंदू Y अक्षावर आपल्याला मिळणार आहे. दिसतोय बघा Y अक्षावर. तर आपण लिहिणार हा बिंदू Y अक्षावर असेल. त्यानंतर -3 0 बघा -3 म्हणजे या ठिकाणी आणि Y निर्देशक 0 आहे म्हणजेच हा बिंदू X अक्षावर असेल. X अक्षावरील प्रत्येक बिंदूचा Y निर्देशक 0 असतो. -2 2.5 -2
आणि 2.5 y निर्देशक 2.5 म्हणजे इथे धन आहे, म्हणजे हा बिंदू इथे असणार आहे, म्हणजेच कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट. 5 3.5 x निर्देशक 5 y निर्देशक 3.5 म्हणजे इथे, म्हणजेच हा बिंदू आपल्याला कुठे मिळेल बरं? बघा, दुसरा रंग घेते या ठिकाणी, हा बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळेल. 5 3.5 पुन्हा फर्स्ट क्वाड्रंट आणि ऋण 3.5 1.5 ऋण 3.5 म्हणजे इथे आणि 1.5 म्हणजेच या ठिकाणी. हा बिंदू आपल्याला परत दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये मिळेल. तर अशा प्रकारे दिलेले बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहेत ते आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर खालील बिंदू कोणत्या चरणात असतील? ज्यांचे दोन्ही निर्देशक धन. कोणते असतील बघा? दोन्ही धन म्हणजेच पहिला चरण. दोन्ही निर्देशक ऋण कोणत्या चरणात येतील? दोन्ही ऋण म्हणजेच तिसऱ्या चरणात. एक्स निर्देशक धन वाय निर्देशक ऋण म्हणजेच चौथा चरण. डोळ्यासमोर तुम्ही ती चरण आणा. एक्स अक्ष वाय अक्ष आणा. एक्स अक्षाला उजवीकडे धन डावीकडे ऋण, वाय अक्षावर वरच्या बाजूला धन खालच्या बाजूला ऋण. एक्स निर्देशक ऋण म्हणजेच डाव्या बाजूला, वाय निर्देशक धन म्हणजेच वरती, म्हणजेच कुठला चरण येईल? दुसरा चरण. बघा, दोन्ही निर्देशक धन 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 चरण 1, दोन्ही निर्देशक ऋण चरण 3. बरोबर आहे. एक्स निर्देशक धन वाय निर्देशक ऋण. बघा, एक्स निर्देशक धन वाय निर्देशक ऋण म्हणजे चरण 4 आणि एक्स निर्देशक ऋण वाय निर्देशक धन चरण क्रमांक 2. तर अशा प्रकारे एखादा बिंदू कोणत्या चरणात असेल हे आपण अशा या आकृतीच्या सहाय्याने किंवा विदाऊट आकृती आपल्या डोळ्यासमोर ते अक्ष आणून ते चरण आणून सांगू शकतो. तर तुम्ही काही बिंदू स्थापन करून घ्या आणि ते बिंदू अक्ष स्थापन करून त्या अक्षावर ते बिंदू दाखवा. त्याचबरोबर उदाहरणार्थ A 7 5 B ऋण 6 ऋण 5 अशा प्रकारे काही बिंदू घ्या आणि ते बिंदू कोणत्या अक्षात येतील हे तुम्ही लिहू शकता किंवा कोणत्या अक्षावर येईल. उदाहरणार्थ जर आपण ऋण 3 0 हा बिंदू घेतला तर तो कोणत्या अक्षावर येईल? 0 5 हा बिंदू कोणत्या अक्षावर येईल? अशा प्रकारे बिंदू घेऊन ते नेमके कोणत्या अक्षावर येतील किंवा कोणत्या चरणात येतील हे तुम्ही ठरवण्यासाठी याची उजळणी करा. पुढच्या भागामध्ये आपण दिलेल्या निर्देशकांशी निगडित बिंदू कसा प्रकारे स्थापन केला जातो याविषयी माहिती घेणार आहोत. या भूमितीचा जरूर सराव करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.